भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणि भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे असा एक समाज घटक, आज ज्याला आपण विमुक्त जाती म्हणतो किंवा भटक्या जमाती म्हणतो, यांच्या संबंधात 31 ऑगस्ट 1952 ते स्वतंत्र झाले. ते 15 ऑगस्ट 47 स्वतंत्र झाले नाही, ते स्वतंत्र झाले म्हणजे त्यांना नोटिफाय करून ज्यांना तुरुंगात ठेवलं होतं. देशातल्या 52 सेटलमेंट्समध्ये आणि अनेक ठिकाणी 3 तारेच्या कुंपणामध्ये ज्यांना गुन्हेगार समजून ठेवलं. 1871च्या CTA क्रिमिनल ट्राईब ॲक्टच्या आधारे ज्यांना क्रिमिनल गुन्हेगार समजलं गेलं असे नोटिफाय केले. असे जवळपास 200 समाज त्याच्यामध्ये नोटिफाय करून त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं आणि त्यांना बाय बर्थ गुन्हेगार, त्यांच्या पुढे जी पिढी जन्माला येईल ती जन्मताच गुन्हेगार राहील अशा तऱ्हेचा मानवतेला कलंक फासणारा आणि जागतिक इतिहासामध्ये इतकं क्रूर विडंबन कुणी केलं नसेल असं इंग्रजांनी केलं. त्या क्रिमिनल ट्राईब ॲक्टमधून त्यांना स्वातंत्र्य 47 साली मिळालं नाही, परंतु 52 साली त्याच्या अगोदर 49मध्ये एक अय्यंगार कमिटी बसवली गेली होती. या अय्यंगार कमिटीने अशा तऱ्हेच्या 193 जातींची किंवा जमातींची ही नोंद त्यांच्या रिपोर्टमध्ये केली होती आणि त्या सगळ्यांनाच आपण ज्याला असं म्हणतो की मुक्त केलं. म्हणजे ज्यांना नोटिफाय करून बंदिस्त केलं होतं त्यांना डिनोटिफाय केलं आणि त्यांना त्याचा मराठी अर्थ आहे विमुक्त केलं. मुक्त केलं, विमुक्त झाले म्हणून विमुक्त जाती असा शब्दप्रयोग आला. आता हा जो समाज आहे तो जवळजवळ 140 वर्ष त्यांना CTA ॲक्टपासून 52पर्यंतचा विचार केला आपण तर इतकी वर्ष जे गुन्हेगार आहेत, बाय बर्थ गुन्हेगार आहेत, त्यांच्या सगळ्या पिढ्या गुन्हेगार आहेत, हे जे सतत कानी कपाळी ओरडलं गेलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनस्थितीमध्ये आपण गुन्हेगार आहोत असं बसवलं गेलं. मग मुख्यतः यांच्यासाठी जे संघर्ष झाले आणि त्या संघर्षामधून त्यांना मुक्त होण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचा जर थोडा इतिहास आपण पाहिला तर हे कोण होते, कोण आहेत. आपल्या देशामध्ये जे शूरवीर होते, जे राजे होते आणि ज्या राजांच्यामुळे त्या परिसरामध्ये प्रचंड असं साम्राज्य यांनी उभं केलं होतं, असे राजे रजवाडे असे ज्या त्या कालखंडामध्ये होते. मी वानगी दाखल वेळेची मर्यादा लक्षात घेऊन की वानगी दाखल मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. जसं की राजा रणजित सिंह हे आपल्याला नाव माहीत आहे. त्यांचा एक डोळा होता, एक डोळा फुटलेला होता, हे आपल्याला माहीत आहे. खूप शूर होते. ते लाहोरचे होते आणि त्या कालखंडामध्ये जो पंजाब प्रांत होता किंवा राज्य होतं ते अगदी लाहोरपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत त्याची रेंज होती. त्याचे ते राजे होते आणि त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना शेरे पंजाब असा किताब दिला गेला होता. जम्मू आणि तावी ज्या 2 नद्यांचा संगम आहे त्या संगमाच्या समोर एक मोठ्या टेकडीवर आजही राजा रणजित सिंहांचा बंगला उपलब्ध आहे. मी स्वतः जाऊन तो पाहिला आहे. ते सोन्याच्या सिंहासनावर बसत असत. तिथे बसून नदीकडे पाहत आल्या गेलेल्यांना ते मार्गदर्शन करत होते, न्याय देत होते.
त्या राजा रणजित सिंहाने जे सुवर्ण मंदिर पंजाबमधलं आहे ते ज्यांनी बांधलं ते राजा रणजित सिंह. आणि दुसरी गोष्ट अशी जी आपल्याशी संबंधित आहे महाराष्ट्राशी, की अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नंतर मी संदर्भ सांगतो. परंतु त्यांनी एक मंदिर बांधलं, काशी विश्वनाथला मंदिर बांधलं. ते अगोदर तोडफोड झाली होती, त्याच्यामध्ये त्याच्या मशिदीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्या परिसरामध्ये ज्यांनी आपल्या खर्चाने, स्वतःच्या खर्चाने, सरकारच्या खर्चाने नव्हे, स्वतःच्या संपत्तीतल्या खर्चाने ज्यांनी ते मंदिर बांधलं होतं, आजही ते आहे तिथे, तर त्यांच्या लक्षात आलं रणजित सिंहांच्या की तिथे त्याला जो कळस पाहिजे, तो सोन्याचा कळस खरं म्हणजे पाहिजे, आणि सोन्याचा कळस त्याला मिळालेला नाही. म्हणून राजा रणजित सिंहाने तो सोन्याचा कळस पाठवून दिला. आजही आपण तो पाहू शकतो. मी पाहून आलोय तो अनेक वेळा. आता हे राजा रणजित सिंह आताच्या परिभाषेत जर म्हटलं ते साशी समाजामधले आहेत. आणि साशी समाज हा गुन्हेगार समाजात मानला जातो, अनेक ठिकाणी मानला जात होता. तो साशी समाज हा एक विमुक्त समाज आहे, म्हणजे एक्स क्रिमिनल ज्याला आपण म्हणतो अशा कॅटेगरीमध्ये ते घालतो. आणि त्याच्यामध्ये राजा रणजित सिंहाचं नाव येतं की ते साशी समाजातले आहेत. विचार केला तर ते राजे आहेत, परंतु इंग्रजांनी त्याचं रूपांतर ह्या गुन्हेगारमध्ये केलं. दुसरं उदाहरण घेऊ, हे झालं एकदम उत्तरेतलं. एकदम दक्षिणेकडचं घेऊ तर राणी नाचियार म्हणून तिथे एक राणी होऊन गेली. तिथे रामनाथ नावाचा जो भाग आहे तिथली ती राजकन्या होती. आणि नंतर ती स्वतः अतिशय उत्तम लढवयी होती. ती राणी होती त्या प्रदेशाची. आणि ती राणी असताना इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी हातात शस्त्र घेतलं, ज्यांचा उल्लेख आपण ईस्ट इंडिया कंपनी म्हणून करतो, ज्याने आपल्यावर राज्य केलं. नंतर इंग्रजांनी त्यांच्याकडून 1857च्या नंतर घेतलं ते. परंतु त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध हातात तलवार घेऊन लढलेली पहिली महाराणी ही नाचियार होती. म्हणजे मी दक्षिणेतलं उदाहरण सांगितलं, ती राणी. परंतु मारवाड नावाचा तिथे एक समाज आहे. हा मारवाड समाज अत्यंत ॲग्रेसिव्ह, अतिशय लढाऊ अशा वृत्तीचा आहे. आणि तो आज DNT मध्ये आहे. त्या DNT मध्ये राणी नाचियार आहे. म्हणजे मुळामध्ये जे राजे रजवाडे होते, ज्या राण्या होत्या, त्यांना सुद्धा आज आपण एक्स क्रिमिनल म्हणतो. ते स्वातंत्र्य योद्धे आहेत, ते स्वातंत्र्य सैनिक आहेत, ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, आपलं रक्त आटलेलं आहे, ओतलेलं आहे, असा हा समाज आहे ज्याला आज आपण एक्स क्रिमिनल म्हणतो. अशी कितीतरी उदाहरणं देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा जो सगळा संघर्ष आहे, मुस्लिम आक्रमण, मोगलांचं आक्रमण ज्यावेळी 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम आला, त्याच्यानंतर जी आक्रमणं झाली, त्या आक्रमणाला सुद्धा सतत प्रतिकार करणारे अशा प्रकारचे अनेक राजे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिलं उदाहरण त्यातलं सांगायचं तर 1034 मध्ये, इसवी सन 1034 मध्ये राजभर नावाचा एक समाज आज जो DNT मध्ये मोडला जातो, त्या समाजातले राजे सुहेल देव, ह्या राजे सुहेल देव यांनी प्रत्यक्ष युद्ध करून आपला इतका विस्तार केला आणि प्रचंड पराक्रम त्यांनी केला त्या मोगली आक्रमणाच्या विरुद्ध. तिथपासून जरी आपण सुरुवात केली तरी आपल्याला एक संपूर्ण देशभरामध्ये एक अशी शृंखला अशा तऱ्हेच्या मंडळींची आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण पारधी समाजाकडे पाहतो, कुठल्या दृष्टीने पाहतात ते आपल्याला माहीत आहे. ह्या पारधी समाजामध्ये सुद्धा स्वातंत्र्य सैनिक झाले. याच्यामधला शमशेर सिंग भोसले हा पारधी समाजातला एक अतिशय उत्कृष्ट असा एक योद्धा होता आणि प्रचंड संघर्ष त्याने केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये
प्रताप वंजारी, म्हणजे वंजारी समाजातला हा एक योद्धा आपल्या महाराष्ट्रातला होता. आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहीत आहे की छोटू सिंग लमाण, म्हणजे लमाण समाजामधला हा एक योद्धा छोटू सिंग लमाण आपल्याला दिसतो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये राजे उमाजी नाईक हे खूप मोठं नाव आहे. पुरंदरच्या परिसरात, किल्ल्याच्या परिसरात राहत होते. रामोशी या समाजातले ते आहेत. विचार केला आज तर रामोशी समाजातला म्हणजे DNT मधला, डिनोटिफाईड मधला, म्हणजे विमुक्त मधला असा एक योद्धा हा राजे उमाजी नाईक यांच्या दृष्टीने पाहिलं. आजही आपण जर जेजुरीच्या गडावर गेलो तर त्यांची तलवार तिथं ठेवलेली आहे. 65 किलो वजनाची त्यांची तलवार आहे, जे हातात घेऊन ते लढले. आणि ते इतके प्रचंड मोठे योद्धे होते की त्यांचा बंदोबस्त इंग्रजांना करता येईना. त्यावेळी इंग्रजांनी चेन्नई, म्हैसूर, कलकत्ता, दिल्ली, मुंबई, पुणे अशा पोलीस प्रमुखांना, त्या परिसरातल्या लोकांना त्यांनी बोलावलं आणि आता बंदोबस्त कसा करावा हे त्यांनी आपल्यासमोर, त्यांच्यापुढे प्रश्न उत्पन्न झाला. असे उमाजी नाईक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पहिला मनुष्य आहे की ज्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला. स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहून मांडून ज्यांनी युद्ध केलं असे उमाजी नाईक. आणि आज त्यांना आद्य क्रांतिकारक असे विश्व वाणिंबेने त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि ते कारण सांगताना ते असं म्हणतात की वासुदेव बळवंत फडके तितकेच शूर आहेत ते, पण वासुदेव बळवंत फडके त्यांच्याकडे सल्ला मसलत शिक्षणासाठी वगैरे जात होते, असा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर असे उमाजी नाईक, या उमाजी नाईकांना पुढं कदाचित संदर्भ येईल, पण आलाय तर सांगतो मी. ज्यावेळी कमिशनचा चेअरमन झालो त्यावेळी देशभरामध्ये अशी जी मी मंडळी पाहिली त्यावेळी मी त्यांचा उल्लेख केला होता. हे सगळे फ्रीडम फायटर आहेत. आणि खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या उमाजी नाईकांना प्रथम फ्रीडम फायटर म्हणून रिकॉग्निशन ज्यांनी दिलं ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यांना ही मानाची सलामी दिली. त्यांची जयंती ही शासकीय स्तरावर सुरू केली. त्यांचा जो भिवडी म्हणून जो भाग आहे त्या भागामध्ये सुरू केली. एका कार्यक्रमाला मी त्यांच्याबरोबर उपस्थित होतो. पण ज्यांना गुन्हेगार मानलं जात होतं ते फ्रीडम फायटर आहेत हे जे मी म्हणत होतो ते त्यांनी तर केलंच, पण ते एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि एका भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी कदाचित 7 सप्टेंबर ही ती तारीख असावी आणि त्यांनी भाषणाला सुरुवात करताना म्हणाले की आज स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांची जयंती आहे, मी त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा ते फ्रीडम फायटर आहेत हे एका अर्थी मानलं असं आपण पाहतो. बाकी आपल्या देशामध्ये अन्य ठिकाणी जर आपण पाहिलं तर बाप्पा रावळांचं नाव आपल्याला माहिती आहे. रावळ हा भटके विमुक्तातला एक समूह आहे. तर बाप्पा रावळांसारखा शूरवीर आपल्या देशामध्ये सापडणं कठीण आहे. त्यांचं चरित्र आपण मुद्दाम जरा वाचावं असं मला वाटतं. याच कालखंडामध्ये हरदेसाय किंवा रिदेसाय असं त्याला म्हणतात. 1940-42 मध्ये त्याने हा संघर्ष जिथून झाशीची राणी तात्या टोपे यांनी 1857चा स्वातंत्र्य संग्राम सुरू केला. सुपा नावाचा एक भाग आहे, मी तिथे जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी त्यांनी युद्धाला सुरुवात केली, स्वातंत्र्याच्या युद्धाला. आणि पुढं झाशीच्या राणींच्या बरोबर तात्या टोपेंच्या बरोबर 1857 मध्ये ते आणि त्यांचा मुलगा असे दोघेही त्या प्रत्यक्ष संग्रामामध्ये आले आणि दोघांचंही बलिदान त्या युद्धामध्ये झालं असं आपण पाहतो. या कालखंडामध्ये गणेश महतो हे एक लोधी समाज, हरदेसाई जसे लोधी समाजातले आहेत तर गणेश महतो आणि त्यांचं गणेश महतो यांचा तो जो राजवाडा होता
तो इंग्रजांनी तोफा घालून तोडलेला होता. त्याचा एक भाग तुटलेला अजूनही आहे. मी स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे आणि माझ्या कमिशनमध्ये जे DS होते, डेप्युटी सेक्रेटरी BK लोधी, हे त्यांचे वंशज आहेत. तर अशा तऱ्हेच्या लोधी समाजाचा सुद्धा खूप मोठा एक आपल्याला भाग त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच कालखंडामध्ये रायण्णा धनगर यांनी ब्रिटिशाच्या विरुद्ध प्रचंड संघर्ष केला आणि 30-300 सैनिकांच्या सहित त्यांचा फडशा उडवण्याचा त्यांनी काम केलेलं आहे. आपण पाहतो की बंजारा समाज आहे. ह्या बंजारा समाजाचा खूप मोठा रोल आपल्या देशाच्या व्यापारामध्ये आहे आणि जगभरामध्ये ते धान्य, मीठ असं पोचवत होते. आणि त्यांचा जर कालखंड आपण पाहिला तर गुरु तेग बहादर हे त्या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये होते. गुरु आपल्या शिखांचे गुरु होते. तर त्यांचा औरंगजेबाने त्या कालखंडामध्ये त्यांचा शिरच्छेद केला आणि तो शिरच्छेद असा प्रमुख ठिकाणी केला. धड एका बाजूला, शिर एका बाजूला, अशी त्यांची स्थिती झाली. आणि जर ह्याची कोणी अंत्यविधी करेल तर त्यांना मी असंच शासन करू असंही त्यांनी म्हटलं. आणि त्यामुळे यांचं तिथं पडलेलं धड आणि शिर इकडे कोण फिरकायला करून नाही, इतके घबराट. तर त्या कालखंडामध्ये लखीशाह बंजारा हे खूप मोठे व्यापारीही होते, खूप मोठे सरदारही होते. ते आपला एक व्यापाराचा उद्योग करून परत येत होते आणि त्यांना ही वार्ता कळली की असं घडलेलं आहे. ते अत्यंत वेगाने तिथं आले. त्याने आपल्या गाडीमध्ये त्यांचं शिर आणि धड दोन्ही आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि ते घेऊन ते सरळ तिथनं गेले आणि त्यांनी त्या आपल्या बंगल्यामध्ये, आपल्या घरामध्ये त्यांना आत ठेवलं आणि त्यांचा अंत्यविधी सन्मानाने झाला पाहिजे हे होऊ देणार नाहीत म्हणून त्यांनी आपल्या घराला आग लावली आणि त्या आगीमधून त्यांचा अंत्यविधी हा त्यांचा केलेला आहे. असे लखीशाह बंजारा दिल्ली त्यांच्या अंडर होती. दिल्ली जे आहे तर दिल्लीचा आणखी एक उल्लेख असा आहे की दिल्लीमध्ये गुर्जर समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि गुर्जर समाज हा खूप मोठा लढवय्या असा समाज आहे. धनसिंग गुर्जर कोतवाल होते ते आणि मिरतमध्ये त्यांचा सगळा व्याप सगळा होता तो मिरतमध्ये होता. पण तो 1857चं जे बंड आहे म्हणून आपल्याला इंग्रज सांगत होते ते बंड नव्हतं. त्या 1857चं स्वातंत्र्य युद्ध होतं आणि संपूर्ण देशामध्ये ते लढलं गेलेलं होतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे धनसिंग गुर्जर, कोतवाल धनसिंग गुर्जर हे महापराक्रमी असा हा पराक्रमी पुरुष. याचं 1857च्या युद्धामध्ये हे बलिदान झालेलं आहे. खरं म्हणजे पहिलं बलिदान झालेला पहिला योद्धा हा गुर्जर समाजातला आहे. आणि गुर्जर समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत. आमचे एक मित्र आहेत बिदुरी वकील म्हणून आपल्या दिल्लीमध्ये. तर त्यांचा खूप जवळचा संबंध आला. अधिक खूप माहिती मिळाली आणि अनेक प्रकारची माहिती त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून देशासमोर त्यांनी आणलेलं आहे आणि अनेक समाजाचं जागृतीकरण हे त्यांनी केलेलं आहे. तर अशा तऱ्हेच्या धनसिंग गुर्जर हा एक भाग आला. दुसरं मी लखीशाह बंजारा सांगितलं म्हणजे बंजारा समाज, तर गुर्जर समाज आणि त्या कालखंडामध्ये ज्याला आपण बांगड्या म्हणतो, बांगड्यांचा व्यवसाय करणारी जी मंडळी म्हणतो आपण, तर तो जो समाज तिथला आहे. असे 3 समाज मिळून खरं म्हणजे सगळी दिल्ली त्यांची आहे. आज दिल्लीमधल्या सगळ्या इमारती त्यांच्या जागेवर आहेत आजही. तर अशा तऱ्हेचं ज्यांचं योगदान अशी मंडळी आहेत आणि त्यामुळे हे गुन्हेगार आहेत, अमुक आहेत. अरे शिकवलं कोणी तुम्हाला गुन्हेगार आहेत? हे इंग्रजांनी शिकवलं आणि इंग्रजांनी जे शिकवलं आपल्याला तेच आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो आहोत. आणि ज्या संपूर्ण देशभरामध्ये
असं जे शौर्य त्यांनी गाजवलं, मग इंग्रजांनी त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. 1857च्या युद्धामध्ये त्यांनी जेव्हा असं पाहिलं की अतिशय प्रचंड आपल्याला असा त्रास झाला, आपण युद्ध सहजपणे करू शकलो नाही, हे ज्यावेळी त्यांनी पाहिलं, त्यावेळी 1857च्या नंतर इंग्रजाने जे अनेक निर्णय केले, त्यातला पहिला निर्णय होता की या देशातल्या सगळ्यांना शस्त्रहीन करायचं. त्यांची शस्त्रबंदी केली त्यांनी आणि सगळ्यांची शस्त्र काढून घेतली. जे लढवय्ये होते त्यांच्या हातात शस्त्र उरलं नाही. आणि इतकंच नाही, जे व्यापारी होते, मगाशी मी म्हटलं लकीशा बंजारे, अरे व्यापार म्हणजे काय व्यापार होता? त्या कालखंडामध्ये जगामधली जी GDP होती, तेव्हा आपल्या देशाची GDP 34% होती. आणि त्याचं कारण हा बंजारा, वंजारी असे जे सगळे समाज आहेत, अशा तऱ्हेचा व्यापार करणारा त्यांच्यामुळे आहेत. बरं, त्यांच्यामध्ये असणारे जे त्यांना जे अन्नधान्य पुरवत होते, भाजीपाला पुरवत होते, खाणं पिणं पुरवत होते, ते कोण होते? ते बंजारा समाजातलेच होते. आणि कसं पुरवत होते? आपल्याला आश्चर्य वाटेल की भुकिया नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडे 1 लाख बैल होते. आता त्या काळामध्ये 1 लाख बैल असणं, त्यांना त्यांच्या चारा पाण्यापासून त्यांचा विचार करणं आणि त्यांच्या पाठीवर अन्नधान्य आणि ज्या सुविधा आवश्यक गोष्टी आहेत, ज्या सैनिकांना लागतात, तो सगळा पुरवठा करणारा समाज होता. आणि त्यांना आम्ही गुन्हेगार समाज समजतो आहोत. आणि त्याचं कारण इंग्रजांनी मग नंतर काय केलं की या सगळ्याला जर चेक करायचं असेल तर समाजातल्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. मग त्यातली पहिली गोष्ट त्यांनी अशी केली की त्यांना शस्त्रहीन केलं. त्याच्या अगोदर 1835 मध्ये लॉर्ड मेकॉलेने एक शिक्षण पद्धती आणली होती. त्याच्या आधारावर त्यांनी इथलं शिक्षण बंद केलं आणि त्यांनी जे शिक्षण पद्धती आणली ती शिक्षण पद्धती सगळ्यांना स्वीकारायला लावली. आणि 1837 मध्ये एक GR काढून त्यांनी या देशामधली जी शिक्षण पद्धती आहे ती बंद केली. आणि त्यामुळे शिक्षण इथलं बंद केलं. आता हातातलं शस्त्र गेलं. यांना संघटित करतात, यांना शिक्षण देतात, यांचं शिक्षण चालवतात. ब्युटिफुल ट्री नावाचं एक पुस्तक धर्मपाल यांनी लिहिलेलं आहे. त्या काळातली शिक्षण व्यवस्था कशी आहे यासाठी म्हणून त्याने ती लिहिलेले महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे शिष्य, त्यांनी 10 खंड लिहिले आपल्या देशातल्या अनेक विषयावर. आपण जरूर धर्मपाल यांचा सगळा हा संग्रह वाचावा. तर त्याच्यामध्ये ह्या देशात शिक्षण पद्धती कशी होती, तर प्रत्येक गावामध्ये अशा तऱ्हेची शिक्षण पद्धती होती. हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. आणि त्याचा विचार केला तर आपलं शिक्षण बंद केलं इंग्रजांनी, आपल्याकडच्या शिक्षण पद्धती बंद केल्या, इंग्रजी शिक्षण सुरू केलं. नंतर त्याने आपल्या हातातलं शस्त्र काढून घेतलं. तिसरी गोष्ट त्यांनी केली की जाती जातीमध्ये विद्वेष उत्पन्न केला. त्याच्यापूर्वी हा विषय नव्हता आपल्या देशामध्ये. आपल्या देशामध्ये होता गावगाडा होता. आपल्या देशामधले पूर्वी या सगळ्या जाती जमाती आहेत. त्या जाती जमातीमध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये जे केनेडी नावाचे पोलीस अधिकारी होते, त्यांनी गुन्हेगार जमाती नावाचं एक पुस्तक लिहिलंय आणि त्या अनेक जाती जमातींची माहिती त्यांनी संकलित केले. आणि मग त्याच्या आधारावर त्यांचा बंदोबस्त कसा करावा हेही त्याच्यातनं सुचवलं. आणि मग त्याच्यासाठी भयान शिक्षा सुरू झाल्या. 1871 मध्ये सिटी ऍक्ट आला. त्या सिटी ऍक्टमध्ये सगळ्यांना बंदिस्त केलं. त्यांना पहाटे 2 वाजता हजेरी द्यावी लागायची. या कालखंडामध्ये त्यांना आपल्या समोर जर आपण विचार केला तर या लोकांना काय करावं, यांना एक तर कबूल करून घ्यावं की आपण गुन्हेगार आहोत. तर कबूल तर करत नाही. तर कबूल करण्यासाठी काय काय करत होते. आपल्याच महाराष्ट्रातले मोतीराम राठोड म्हणून एक खूप चांगले लेखक आहेत. त्यांनी या कालखंडामधल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात तरी असं म्हटलंय की काही वेळा पुरुषांना
कबूल करायला लावायचं. यासाठी ते काय करत की जी पाल असते, पाल, अशा पाली पकडून आणायच्या आणि पॅन्टमध्ये त्या सोडायच्या. आपण कल्पना करा, ही नुसती कल्पना करा आपण, काय परिस्थिती लोकांची होत असेल. असे अनन्वित अत्याचार केले आणि त्या अनन्वित अत्याचारामुळे अशा तऱ्हेच्या आपल्या देशामधल्या एका फार मोठ्या समुदायाला त्यांनी गुन्हेगार ठरवलं. आणि हे गुन्हेगार कुणाला ठरवलं? मी मगाशी उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराज आपलं सगळ्यांचं दैवत आहे. शिवाजी महाराजांच्या सगळ्या प्रकारच्या लढाया आहेत. ह्या लढायांची योजना कोणी केली होती? आपल्याला माहित आहे की बहिर्जी नाईकांचं नाव आपल्याला माहित आहे. हे बहिर्जी नाईक कोण होते? हे रामोशी समाजामधले होते की ज्यांचा वंशज हे उमाजी नाईक होते. ह्या रामोशी समाजातल्या बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया ज्या आहेत त्यांचं प्लॅनिंग केलेलं आहे. गुप्तहेर विभागाचे ते प्रमुख होते शिवाजी महाराजांच्या. आज ज्याला आपण ग्रह खातं म्हणतो, हे खरं म्हणजे ते खातं होतं, त्याचे ते प्रमुख होते. आणि अगदी आग्र्याची जी सुटका आहे त्यांची, आग्र्याला जाऊन तिथनं परत येईपर्यंतच्या सगळ्या योजना आहेत, व्यवस्था आहेत आणि तिथनं त्यांना बाहेर काढण्याचे आहेत, त्याच्या रचना सुद्धा करणारे हे नाईक आहेत. असा जर आपण विचार केला तर मग याने शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये गुप्तहेर पद्धती विकसित करण्यासाठी जे जे कलावंत होते, जे जे देव धर्म सांगणारे होते, अशा सगळ्या जाती जमातींना खेड्यापाड्यामध्ये पाठवून त्यांनी त्यांच्याकडून सगळी गुप्त माहिती मिळवली. आणि ही गुप्त माहिती मिळवत असताना काही वेळा करपल्लवी म्हणजे तो लांब उभा राहायचा, दुसऱ्या बाजूला एक दुसरा मनुष्य असायचा आणि बोटांच्या खुणाने तो काही गोष्टी करायचा आणि तो काय सांगतोय त्याचं खरं म्हणजे एका अर्थी मराठी भाषांतर हा तिकडचा माणूस करायचा आणि त्यांनी तिथं काय काय पाहिलं अशी गुप्त माहिती सगळी ही त्यांच्यापर्यंत मिळायची. अगदी आपल्या दाभोळची जर वार्ता आपण केली तर दाभोळ सुभा म्हणून त्या कालखंडामध्ये एक सुभा होता, एक प्रशासनाचा विभाग होता आणि या दाभोळ सुभ्यामध्ये अशा तऱ्हेचं गुप्तहेर काम करणारी जी मंडळी होती त्याच्यामध्ये एक समाज होता सरोदे समाज. ह्या सरोदे समाजाला तुंतुलं घेऊन किंवा टाळ घेऊन गावोगाव जाऊन देवीचं गाणं घालून आणि मग तिकडची माहिती काढून त्यांना पुरवणं, त्याचं इतकं उत्तम काम झालं की त्यावेळी त्या समाजातला एक प्रमुख कृष्णाजी याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून एक आज्ञापत्र मिळालेलं आहे. ते माझ्याकडे आहे. त्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी या समाजातले सगळे न्याय निवाडे करण्याचा अधिकार हा त्यांना दिलेला आहे. असा समाज आहे सगळा. ते धर्म मोगल आक्रमण झालं आणि सगळीकडची मंदिरं पडली बहुतांश ठिकाणी. आणि मंदिर पडलं तर जायचं कुठे? देव कुठला आपला? बरं चुकून एखादं मंदिर असलं आणि कोण गेलं तर जिजिया कर लावायचे आणि जिजिया कर गरिबांना अधिक लावायचे आणि तो जर दिला नाही तर त्याचं धर्मांतर करायचं. इतकी भयान परिस्थिती ज्या कालखंडामध्ये होती त्यावेळी अनेकांनी कोण आराधी, गोंधळी, भुके, भुते, सरोदे, जोशी, मर्यादेवाले अशा सगळी मंडळी खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांचं जागरण करायला लागली. आणि मग जागरण करता करता आपल्या काखेमध्ये एखादी मूर्ती नेलेली असायची देवीची, ती त्याच्यासमोर ठेवायची. पारधी समाजातल्या महिला तर डोक्यावर गारा घेऊन जात असत, त्या गाऱ्यामध्ये सगळे देवदेवता असत. शेवटी तो देवदेवता समोर सगळ्यांना दाखवायचा, ह्या आपल्या देवदेवता आहेत. अशा तऱ्हेच्या संस्कृतीच्या संरक्षणाचं काम ज्याने केलं त्या सगळ्या भटक्या जाती जमाती आहेत. एका बाजूला स्वातंत्र्य सैनिक, दुसऱ्या सगळ्या भटक्या जाती जमाती. आणि मग यांना ज्या सिटी ऍक्ट आला त्या ऍक्टच्या अंदर त्यांच्या ज्या गोष्टी गडबडी होत गेल्या त्यातनं मग अनेक ठिकाणी त्यांच्या ज्या अन्य अत्याचार व्हायला लागले तर ते दूर कसे करावेत ह्याचे प्रयत्न काही ठिकाणी सुरू झाले. त्याच्यातनं मग काही आंदोलनं सुरू झाली. मग पुन्हा पुन्हा त्या
त्यांच्या सिटी ॲक्टमध्ये काही बदल होत गेले. असे बदल जवळजवळ 1949 पर्यंत चालत होते. शेवटचा त्याच्यातला महत्त्वाचा बदल होता हा 1924चा होता. ह्या 1924मध्ये आपल्याकडे सायमन कमिशन आलं होतं आणि या सायमन कमिशनच्या पुढे या समाजाबद्दलची योग्य अशी माहिती कोण देऊ शकलं नाहीत. ह्या सायमन कमिशनच्या पुढे सायमन गो बॅक असं आपल्या देशामध्ये एक आंदोलन झालं. ह्या सायमन कमिशनचा एक सदस्य होता क्लेमंट ॲटली, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले आणि आपल्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं. असे ॲटली त्याच्यामध्ये एक होते. आणि मग त्याच कालखंडामध्ये या देशातली परिस्थिती लक्षात घेऊन तिथे एक स्टार्ट कमिशन हे केलं गेलं. त्याच्या अगोदर 1919मध्ये जेल कमिशन मांडलं गेलं. तर जेल कमिशनवरून त्यांची काय परिस्थिती वाईट आहे ती समोर आली. मग त्यांना काही ना काही सुविधा द्याव्या असा काही विषय सुरू झाला. इथे मी स्टार्ट कमिटी मी जे म्हणतो, ह्या स्टार्ट कमिटीमध्ये स्टार्ट नावाच्या एका अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ती झाली आणि त्या समितीचे एक सदस्य पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते. ह्या स्टार्ट कमिटीच्या पुढे हे पहिल्यांदा काही विषय आले, परंतु कमिटी नेमणं इंग्रज त्याच्यामध्ये वेळ काढत होते आणि ती वेळ काढत असताना करत काही नव्हते ते, परंतु त्याचा काही त्याला उपयोग झाला नाही, त्यातनं काही झालं नाही. परंतु नंतर संघर्ष सुरू झाला. या कालखंडामध्ये राघवय्या नावाचे ग्रस्त आंध्र प्रदेशातले, त्यांनी नमस नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या कालखंडामध्ये भटक्या मुक्तांसाठी काहीतरी केलं पाहिजे ते आंदोलनं सुरू केली. एका आंदोलनामध्ये 1936-37च्या दरम्यान एका आंदोलनामध्ये त्यांनी पंडित नेहरूंना बोलावलेलं होतं. पंडित नेहरू त्या आंदोलनात गेले, त्यांची बघितली परिस्थिती, यांचं सगळं त्यांनी वर्णन ऐकलं आणि मग त्याने असा विचार केला की फार वाईट गोष्ट आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही काँग्रेस म्हणून सुद्धा प्रयत्न करू, असाही विचार त्यांनी त्याच्यासमोर मांडलेला होता. आता पुढे आपण पहा की 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते मिळण्यापूर्वी 1937 मध्ये मुन्सी कमिशन आलं. हे मुन्सी कमिशन असं कमिशन आपल्या देशातलं आहे, पहिल्यांदाने अत्यंत संवेदनशील पद्धतीने हा विषय हाताळला. या भटक्या विमुक्त कोण कोण आहेत त्यांच्या व्याख्या केल्या. ट्राईब म्हणजे काय, नॉमॅडिक म्हणजे काय, अशा तऱ्हेच्या व्याख्या त्यांनी केल्या आणि त्याच्या आधारावर यांना काही गोष्टी केल्या पाहिजेत हे त्यांनी मांडलं. मला असं वाटतं की पंडित नेहरू हे त्या काळामध्ये एका संमेलनातही गेले होते, त्याच कालखंडामध्ये काही मागणी केली असण्याची शक्यता आहे आणि मुन्सी कमिशन त्याच्यामध्ये आलं. पण मुन्सी कमिशनचं सुद्धा प्रत्यक्ष फार काही गोष्टी झाल्या नाहीत, पण देशभरामध्ये मुन्सी फार मोठे प्रख्यात असे एक अभ्यासू होते, त्यामुळे आपल्या देशामध्ये त्यांना खूप मोठं स्थान होतं आणि सगळे त्यांना देशातले पंडित म्हणून मानत होते आणि त्यामुळे सगळ्या देशभरामध्ये हा विषय पसरला. आणि मग ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली आणि एका बाजूला आपल्या देशाची घटना समिती आपण पाहतो ही निर्माण झाली. 46 मध्ये काही निर्णय आपण त्याच्यामध्ये घेतले आणि त्या कालखंडामध्ये 1949 मध्ये अय्यंगार कमिटी आली. या अय्यंगार कमिटीने हे कोण कोण समाज आहेत, हे कुणाच्यावर हे प्रश्न उत्पन्न झालेत, अशी त्यांनी 1949 मध्ये त्यांच्याकडे जे आलं ते 50 मध्ये त्यांनी सरकारला रिपोर्ट दिला. त्याच्यामध्ये 193 जातींची नोंद आहे की ज्यांना नोटिफाय केलेलं होतं आणि नोटिफाय करून ज्यांना गुन्हेगार ठरवलं होतं तर त्यांना जर डिनोटिफाय केलं पाहिजे. तर त्या जाती कोणत्या, त्या 193 जातींची यादी ही अय्यंगार कमिशनने दिली आणि मग त्याच कालखंडामध्ये हा पुन्हा कायदा हा बदलला आणि 31 ऑगस्ट 1952 जे 47 साली स्वतंत्र झालेले नव्हते, जे तुरुंगातच होते, अशी जी मंडळी होती यांना 52 साली डिनोटिफाईड केलं गेलं. ज्यांना नोटिफाय करून तुरुंगात घातलं होतं त्यांना डिनोटिफाईड केलं आणि आता तुम्ही मुक्त झालात म्हणून
त्यांना विमुक्त हा शब्द आपण वापरतो. ते 31 ऑगस्ट 1952 ही घटना घडली आणि त्या कालखंडामध्ये 31 ऑगस्ट म्हणून भटके विमुक्तामध्ये 31 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन मानला जातो, स्वातंत्र्याचा दिन मानला जातो. आपण खऱ्या अर्थाने या दिवशी ते स्वतंत्र झालो आणि म्हणून देशभरामध्ये भटके विमुक्तांच्या मेळाव्यामध्ये मी त्या कालखंडामध्ये गेलो. अनेक ठिकाणी हा विषय मांडला. देशाच्या जवळजवळ सगळ्या राज्यामध्ये मी हा फ्रीडम फायटर आणि कल्चर सेवर हा विषय मांडलेला होता. हा जो सगळा समाज एक देशव्यापी ज्याने हे युद्ध केलं आणि संपूर्ण देशामध्ये या मंडळींचं जे योगदान आहे ते योगदान विसरू नये म्हणून हा आपण दिवस हा योग्य पद्धतीने पालन केला पाहिजे असा मी सतत आग्रह करत होतो. अनेक राज्यामध्ये तो सुरूही करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही कर्नाटकामध्ये प्रयत्न केला आणि कर्नाटक सरकारने मान्यता दिली. एक नवीन त्यांनी आयोगही त्यांचा नेमला, त्याला 78 कोटी रुपये दिले आणि त्यांच्यासाठी मी प्रयत्न केले तिथे जाऊन आणि म्हणून तो आयोग झाला आणि म्हणून कर्नाटक सरकारने दोन वर्षापूर्वी मला एक पुरस्कार दिला. तो कर्नाटकमधला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार बसवश्रेया पुरस्कार 10 लाख रुपयाचा पुरस्कार हा DNT फायटर म्हणून मला दिलेला आहे. असं जिथे आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्या ठिकाणी हरियाणामध्ये मी गेलो होतो. खट्टर साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. ज्यावेळी त्यांचं चालू होतं प्रत्यक्ष एक सभा, हजारो लोक त्यावेळी त्या सभेमध्ये आलेले होते. खट्टर साहेबांनी त्यांना सांगितलं, मी त्या कार्यक्रमात गेलो होतो, प्रमुख वक्ता म्हणून गेलो होतो. खट्टर साहेब असं म्हणाले की दादा इथं त्यांचं भाषण मला ऐकायचं आहे आणि ते ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या मांडतील त्या मला इथे हरियाणामध्ये आणायच्या आहेत आणि म्हणून कुणालाही मला भेटायला पाठवू नका. त्याने अत्यंत काळजीपूर्वक माझं भाषण ऐकलं आणि नंतरच्या कालखंडामध्ये जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या ह्या हरियाणामध्ये त्यांनी सुरू केल्या. महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती झालं, विजय झालं, विमुक्त जाती. अरे विमुक्त ट्राईब आहे ते, पण ते विमुक्त जाती झालं. तो पुन्हा एकदा खरं म्हणजे बदल केला पाहिजे. नॉमॅटिक टाईप हे म्हणतायत, पण विमुक्त जाती ज्या खरं म्हणजे प्रत्यक्ष लढवय्ये जे होते त्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे. आपण तो सन्मान द्यायच्या ऐवजी अनेक वेळा आज त्यांच्या जातीच्या दाखल्यासाठी अडवून ठेवतो आपण. त्याला जातीचा दाखला मिळत नाही, जातीचा दाखला कसा तरी मिळाला तर त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही आणि मग त्यांना सांगितलं जातं आज त्या भटक्या जाती जमाती सगळे विखुरल्या. त्यांना सांगितलं जातं की 1961 पूर्वीचा दाखला आणा. अरे 61 पूर्वी शिकलोय कोण आमच्यामध्ये? आता अशा माणसाचा 61 पूर्वीचा दाखला कसा बघता कोणी? त्यांची परंपरा माहीत नाही काय तुम्हाला? समाजाचं नाव आहे ना. माझ्या कमिशनच्या नंतर आमच्या सगळ्या देशातल्या राज्य सरकारांना कळवलेलं आहे की एखादी जात ह्याच्यात येते का नाही, तुम्हाला प्रश्न असेल तर इदाते कमिशनमध्ये प्रत्येक राज्याची लिस्ट आहे, त्या लिस्ट प्रमाणे जातीचे दाखले द्या. आमच्या अनेक लोकांनाही माहीत नाही आणि सरकारने काही केलेलं नाही. आणि म्हणून यांचे जे प्रश्न आहेत ते मानवतेचे प्रश्न आहेत. द मोस्ट डिप्राइव्ड क्लास हा आहे. सामान्यपणे विमुक्त समाज त्या ठिकाणी हा स्थिर आहे थोड्याफार प्रमाणामध्ये बऱ्याचपैकी, परंतु ते जे खेड्यापाड्यामध्ये जिथं राहतात, आता राजभर समाज मी मगाशी सांगितलं त्यांचे काही कार्यकर्ते खूप मोठे पण आहेत, पण ज्यावेळी मी राजभर समाजाची वस्ती बघायला गेलो माझ्या डोळ्यात अश्रू आले. कसं जीवन जगतात हे समाज हे त्या राज्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे. त्या राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. कोणी उपकार करत नाहीत, त्यांच्यामुळे आपला देवधर्म आज टिकलेला आहे, त्याच्यामुळे मंदिरं अरे मंदिरं कोणी बांधली आपली? हे भटक्या विमुक्तांनीच बांधले ना. हे मोठमोठे किल्ले शिवाजी महाराजांचे कुणी बांधले? हे आमच्या वडार समाजानेच बांधले ना, आमच्याकडच्या बेलदार समाजानेच बांधले ना, आमच्याकडच्या टाकणदार समाजानेच बांधले ना, देवांच्या मूर्त्या आमच्याकडच्या अवतारी समाजानेच केल्या ना. म्हणजे तुमची जी संस्कृती म्हणून जो शब्द आहे
त्याच्यासाठी जे जे केलेलं आहे त्या भटके विमुक्तांनी केलेलं आहे. आणि आज त्यांची जी बांधकामं केलेत, तुम्ही जा दक्षिणेकडे 800 400 किलो वजनाचे दगड वरती नेलेले आहेत. कसे नेले असतील, काय होतं त्यावेळी, जाऊन विचार करा. असं ज्यांनी केलंय त्यांना तुच्छतेने वागवणं, त्यांच्याबद्दल शासनाने आपली भूमिका योग्य प्रकारे न बजावणं, ही गोष्ट ठीक नाही. हे आम्ही वारंवार म्हणत होतो. आणि आत्ता सुदैवाने कमिशनच्या ईदाचे कमिशनच्या मुळे देशभरामध्ये एक जागृती झाली. सगळ्या राज्यामधून भटके विमुक्तांचे कार्यक्रम व्हायला लागले, संमेलन व्हायला लागली. भारत सरकारने आता सगळ्या राज्य सरकारांनी हे करावं, देशभरामध्ये कार्यक्रम करावे असं आता पत्रक काढलं. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने अशा तऱ्हेचा GR काढला आणि त्याच्या आधारावर आज महाराष्ट्रामध्ये 31 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या तऱ्हेच्या भटके विमुक्त दिन हा साजरा केला जातोय. आणि त्याचं कारण त्यांच्याकडे आत्ता सरकारचं लक्ष वेधलं आहे असं दिसतंय. माझं म्हणणं आहे, माझी मागणी आहे, मी जे माझ्या कमिशनमुळे 12 त्यातले जे शिफारशी आहेत त्याच्यावरनं भारत सरकारने केवळ 7 महिन्यामध्ये प्रक्रिया सुरू केली. 1 वर्षामध्ये त्यांच्या विकास आणि कल्याणाचा बोर्ड DWB-DNC या नावाने हे बोर्ड स्थापन केला. त्याचा अध्यक्ष म्हणून परत मलाच बोलावलं. मी पुन्हा ते 3 वर्ष काम केलं. हे केलं त्यांनी सुद्धा 4 स्कीम्स सरकारसाठी मुकरर केल्या. त्यासाठी सरकारने त्याला बजेट हेड दिलं. पण आजपर्यंत एकही पैसा त्यांच्या प्रत्यक्ष कामासाठी खर्च झालेला नाही. एकालाही त्या आधारे घर मिळालेलं नाही, एकालाही त्याच्यावर शिक्षणासाठी सुविधा मिळालेल्या नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की ते जे पोर्टल आहे ते पोर्टल लक्षात घेऊन आणि त्याचा डिले न करता जर एकदा सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्या तर ज्यांची नावं आपल्याकडे रजिस्टर होतील त्याला त्या स्कीम्स ताबडतोब दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि जर आपण असं केलं तर आज भटके विमुक्तांनी जे बलिदान केलेलं आहे आज त्या पिढ्याला माहीत नाही त्यांच्या. आम्ही आज पारधी म्हटला की त्याच्या पाठीमागं पोलीस लागलेले आहेत. अरे पारधीमध्ये शमशेरसिंग भोसले हा एक योद्धा झाला होता, आज त्याच्या नावाने काही स्कीमही काढलेत. आज आपल्या महाराष्ट्र सरकारने अनेक मंडळींच्या नावाने वेगवेगळ्या व्यापक स्कीम सुरू केलेल्या आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अहिल्यादेवी होळकरांचा मगाशी मी उल्लेख केला होता. अरे असे राज्यकर्ते आपल्या देशात सापडत नाहीत. गेल्या त्या कालखंडामध्ये 16 कोटी हा त्यांचा महसूल होता. हा सगळा महसूल त्यांनी प्रजेसाठी वापरला. पण जे स्वतःचे जे पैसे होते ते सगळे पैसे देशातल्या कानाकोपऱ्यामधल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी केल्या. सोमनाथ मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. सोमनाथ मंदिर सारखं फुटत होतं, मग त्याच्या समोर एक अंडरग्राऊंड एक मंदिर बांधलं, त्याच्यामध्ये त्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्यांनी अगदी रामेश्वर पर्यंत अनेक प्रकारच्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी मंदिरासाठी घाट बांधलेले आहेत. अनेक ठिकाणी नद्यांच्यावर घाट बांधलेले आहेत. आणि या देशामधला गलित गात्र झालेला, धर्म विसरलेला, देवधर्म विसरलेला, पूजा अर्चा विसरलेला त्यांना ती करण्यासाठी बाध्य करणारा ज्या अनेक महापुरुष महाराण्या होऊन गेल्या त्यातल्या अहिल्यादेवी पुण्यश्लोक होळकर या आहेत. आणि मग काशी विश्वनाथचं ज्यावेळी आता एक कॉरिडॉर सुरू केला, उत्तम प्रकारचा केला आपल्या पंतप्रधानांनी, त्यावेळी तिथे अहिल्यादेवी देवींचा फार मोठा चांगला एक पुतळा त्यांनी उभा केलेला आहे. आज त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण त्याला एक सार्वजनिक मान्यता, एक त्याला सगळ्या इंटेलेक्च्युअलची मान्यता, समाजामध्ये सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत त्यांचं प्रबोधन आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षण, हाताला काम अशा तऱ्हेच्या गोष्टीसाठी अत्यंत वेगाने कामकाज करणं म्हणजे भटके विमुक्तांसाठी एक दिन साजरा केलेला आहे. 31 ऑगस्ट तो आपण साजरा केला असं आपल्याला म्हणता येईल. इतक्या गुणवान समाजाला पुन्हा एकदा त्यांच्या मूळ स्वरूपात
आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा आणि आपल्यातही आपण बदल करावा असं मी आवाहन सगळ्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.